आज मी बनवलं संध्याकाळसाठी नाश्ता एकदम झटपट. माझ्याकडे ब्रेड होतं, तसंच शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, तसंच कोथिंबीर आणि पिझ्झा सीझनिंग, चीज हे सर्व साहित्य वापरून आपण हे सँडविच बनवलेलं आहे. त्यासाठी काय केलं मी कढई गरम केली. त्यामध्ये थोडंसं पनीर आहे ना तुम्ही एकतर तुपावरती किंवा बटरवरती फ्राय करून घेऊ शकतात. मी इथे शॅलो फ्राय केलेलं आहे. त्यामध्ये टोमॅटो सॉस, मेयोनीज तसंच आपण इथे पिझ्झा पास्ता सॉस असतं ते टाकलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर आणि पिझ्झा सीझनिंग टाकलेलं आहे आणि थोडंसं चवीला मीठ. हे सर्व छान जिन्नस एकत्र करून घेतलेत. आवश्यकतेनुसार एखादा सॉस तुम्ही कमी-अधिक वापरू शकतात किंवा नसेल तर स्किप करू शकतात. आता आपण हे मिक्स केलेलं पनीर आहे ते बाजूला ठेवलं. अ, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कोथिंबीर हे आपण स्लाइसमध्ये आणि काही तुकडे बारीक करून घेतलेले आहेत. ब्रेडला थोडंसं बटर लावून घेतलं आणि त्यावरती आपण जे पनीरचं मिक्सचर बनवलेलं होतं, ते इथे ठेवलं आणि व्यवस्थित पसरवून घेतलं. त्यावरती आवडीनुसार कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कोथिंबीर आणि पिझ्झा सीझनिंग असं टाकलं आणि दोन्ही साइडने आपण ब्रेडने ते व्यवस्थित पॅक करून घेतलं. तवा गरम करून घेतला. बटर किंवा तेलावरती आपण हे छान असं दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत शेकून घेतलं. व्यवस्थित छान असं त्याला ब्राउन कलर आला असं छान टोस्ट करून घेतलं आणि हो मंडळी आणि मी त्या सँडविचमध्ये थोडंसं चीजही टाकलेलं होतं. आता हे व्यवस्थित फ्राय करून घेतलं म्हणजे टोस्ट करून घेतलं आणि त्याला मध्ये कट केला आणि वरून थोडंसं चीज टाकून आपण केलं. तर खूप छान लागलं. अगदी सोपं, झटपट असंच इव्हनिंगला स्नॅक्स टाईममध्ये आपण हे सँडविच बनवू शकतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्ही अशा पद्धतीने सँडविच बनवतात का? हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. तुम्ही आपल्या चॅनलला YouTubeवरती तसंच Facebook आणि Instaवरती सुद्धा फॉलो करू शकतात. तर भेटूयात आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.